नमस्कार मित्रांनो, गुरु कानिफनाथ तंत्र मंत्र वनस्पती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। प्राचीन काळापासून चालत आलेली ही चटकीन विद्या फारशी दुर्मिळ झालेली आहे। आज ह्या चटकीन विद्याविषयी अत्यंत गुपित माहिती आज मी तुमच्या समोर आणलेली आहे। चटकीन किंवा चटक्या ही विद्या कशा पद्धतीने सिद्ध केल्या जाते व कशा प्रकारे ही काम करते याची संपूर्ण माहिती आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। चटकी किंवा चटक्या म्हणजे नेमकी काय किंवा कोण आहे याविषयी संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे। फारशा लोकांना ही विद्या पहिल्यांदाच ऐकलेली असेल। चटकी किंवा चटक्या हे कोण आहे? भूत, प्रेत किंवा कोणती शक्ती नसून ही एक भानामती विद्येचा प्रकार आहे। हा प्रकार जो कोणी शिकतो किंवा शिकते त्या व्यक्तीला चटकी असे म्हणतात। स्त्री असेल तर चटकी व पुरुष असेल तर चटक्या। पण काही लोकांनी यांना कोडवडमध्ये नाव दिलेले आहे। यांना कोड पण आहे, म्हणजे 7-12 किंवा 8-12। 8-12 म्हटलं तर 7-12 म्हटलं तर स्त्री किंवा 8-12 म्हटलं तर पुरुष असे म्हणतात। चटकी किंवा चटक्या कशा प्रकारे काम करतात व यांचे कार्य काय किंवा चटकी किंवा चटक्या यांचे नाव मात्र 2 पण काम एकच। चटकी किंवा चटक्या हे कशा प्रकारे काम करतात व कशा पद्धतीने सिद्ध केले जाते। चटकी सिद्ध करण्याचा पहिला प्रकार म्हणजेच फणी। चटकीमध्ये फणी ही फार महत्त्वाची आहे। फणी कशा पद्धतीने सिद्ध केल्या जाते? शनी अमावस्या, होळी, दसरा, दिवाळी अशा दिवशी कोणत्या पण एका वनस्पतीला, म्हणजेच शनी अमावस्या, होळी, दसरा, दिवाळी याच्या आदल्या दिवशी 1 दिवस अगोदर कोणत्या पण एका वनस्पतीला नग्न अवस्थेत आमंत्रण दिलं जातं। आता वनस्पती नेमकी कोणती? जसे की महावृक्ष, बिबा किंवा रुईचं झाड, पिपळाचं झाड अशा झाडाला हे नग्न अवस्थेत आमंत्रण दिले जातं अमावस्येच्या किंवा होळीच्या, दसऱ्याच्या, दिवाळीच्या आदल्या दिवशी। पण आमंत्रण देण्याची पद्धत यांची अलग आहे। हे आमंत्रण कशा पद्धतीने देतात? ज्या क्षणाला यांना अशा काही एकच वनस्पतीची मुळी किंवा काही काढायचं असेल तर त्या वनस्पतीला हे तिच्या मुळीजवळ एक खड्डा करतात। त्या खड्ड्यामध्ये रांगोळी काढून दिवा लावला जातो। त्या मुळीच्या खाली, त्या झाडाच्या मुळीखाली दिवा लावल्यानंतर त्या झाडाला नग्न अवस्थेत उलट्या प्रदक्षिणा दिल्या जातात। उलट्या प्रदक्षिणा मारून मग तिला सूर्य उगवण्याच्या आत किंवा सूर्य मावळायच्या आत ही मुळी किंवा फांदी ह्या झाडाची दुसऱ्या दिवशी जाऊन परत उलट्या प्रदक्षिणा मारून मग तिची फांदी किंवा मुळी काढून तिची एक लाकडाची फणी तयार केली जाते। फणी तयार करत्या वेळेला ती नग्न अवस्थेतच तयार केली जाते। ती फणी तयार करून नंतर मंत्राने अभिमंत्रित करून गावातल्या मारुती समोर अथवा गावातल्या स्मशानभूमीत किंवा गावातल्या वेशीमध्ये अशा ठिकाणी ती फणी पुरल्या जाते। पुरल्यानंतर विधीप्रमाणे 2 किंवा 3 दिवसांनी, म्हणजेच तो वार वेळ त्यानंतर ती फणी घरी आणून
तिला हळदी कुंकवाची किंवा शेंद्राच्या रिंगणामध्ये ठेवून तिला सिद्ध करावी लागते. म्हणजे तिच्यामध्ये एक प्रकारे प्राण भरल्या जाते. रिंगणामध्ये ठेवली की मंत्राने अभिमंत्रित करून विधीपूर्वक त्या फणीची पूजा वगैरे देऊन तिला सिद्ध केल्या जाते. म्हणजेच तिच्यात प्राण भरल्या जाते. मग ती सिद्ध झाली की नाही झाली ती फणी कशावरून कळते? ज्या क्षणाला ती फणी त्या रिंगणामध्ये ठेवल्यानंतर मंत्राने अभिमंत्रित करून सिद्ध झाली, म्हणजेच ती फणी रिंगण तोडून बाहेर पडली की समजून जायचं की फणी सिद्ध झालेली आहे किंवा तिच्यात प्राण भरल्या गेलेला आहे. मग त्या फणीद्वारे घेणारे काम प्राण, आता त्या फणीमध्ये प्राण भरल्यानंतर सिद्ध झाली की ते फणीद्वारे घेणारे काम म्हणजे दिवाळी, दसरा किंवा एखादा सणवार किंवा समोरच्याच्या घरात लग्न कार्य किंवा काही कार्यक्रम असलेला दिवस. अशा क्षणाला ती व्यक्ती ज्या घरात किंवा दिवाळीच्या दिवशी, सणवाराच्या दिवशी एखाद्याच्या घरात सणवार होत असेल किंवा त्या घरात अन्न वगैरे बनवल्या जात असेल, मग एखाद्याच्या घरात सणवार असो किंवा लग्न कार्य असो, त्या घरामध्ये अन्न शिजवल्या जात असेल, त्यावेळेला ही फणीवाली व्यक्ती म्हणजेच चटकी त्या घरासमोर जाऊन त्या घराची किंवा दाराजवळची चुटकीभर माती तिच्या घरी घेऊन येते. घेऊन आल्यानंतर ती मंत्राने अभिमंत्रित करून रिकामे डब्बे किंवा काही रिकामी वस्तू तिच्याजवळ ठेवते. त्या वस्तूकडे बघून म्हणजे त्या डब्याकडे बघून किंवा एखादी रिकामी वस्तू त्या वस्तूकडे बघून ती माती अभिमंत्रित करून ती फणी त्याच्यावर ठेवून मग ती अभिमंत्रित करून मग ती वस्तूकडे बघत असते. आणि मग वस्तूकडे बघता बघता ती डोकं विचारायला सुरुवात करते. डोकं विचारून ज्या क्षणाला ती डोकं विचारायला सुरुवात करते, त्या ज्या घरात समोरची माती आणलेली आहे त्या घरामधील अन्न कमी व्हायला लागते. म्हणजे त्या घरातील अन्न हिच्या घरात ओढायला सुरुवात होते. दमादमानं ती ते घरातील 50% अन्न स्वतःच्या घरात ओढून घेते. मग अन्न असो किंवा तेल असो, मीठ असो, म्हणजेच खाण्याचे अन्न, असे सर्व प्रकारचे अन्न किंवा तेल मीठ हे तिच्या घरात ओढायला सुरुवात करते. ज्या क्षणाला ती त्या घरातील अन्न किंवा तेल मीठ ओढायला झाल्यानंतर मग ज्या क्षणाला ज्या घरातील तेल मीठ अन्न ओढल्या गेलेलं आहे त्या घरातील लोकांना ते अन्न पुरत नाही किंवा तेल पुरत नाही. मग अशा क्षणाला ते लोक म्हणतात किंवा त्यांना कळतं की ह्या घरात चटकी लागलेली आहे किंवा चटकी लागली असे समजून येते. ही चटकी अशा पद्धतीने काम करते. आता ह्या चटकीचा दुसरी पद्धत म्हणजे शेतातील धान्य ओढणे. आता ही धान्य कशा पद्धतीने ओढते? ज्या क्षणाला एखाद्याच्या शेतातील माल भरपूर असेल किंवा भरपूर होणार आहे, तो मालच होत नाही तेवढा, म्हणजे 40 क्विंटल माल आहे तो 20च क्विंटल होतो, असं समजून येतं की त्या शेताला चटकी लागलेली आहे. पण ती चटकी काम कशी करते? आता ही फणीवाली चटकी म्हणजेच ही चटकी ज्या क्षणाला त्या शेतातील माल किंवा पीक ज्या क्षणाला ते मशीनमधून काढल्या जाते त्या क्षणाला ही चटकी त्या मशिनी जवळ येऊन त्या मशिनी जवळचे धान्य किंवा त्या शेतातील धान्य काढण्याच्या वेळेला ते धान्य स्वतःच्या घरी घेऊन येते व रिकामे पोते ते समोर ठेवते आणि ते धान्याला बघून डोकं विचारायला सुरुवात करते. डोकं विचारता विचारता ती मंत्रही बोलते. मंत्र बोलताना
ती जसं जसं डोकं विचरल त्या शेतातील 50% धान्य हिच्या घरामध्ये ओढून घेते. ते धान्य मग कोणतेही असो, जसे की तांदूळ, बाजरी, गहू असे धान्य ती ओढायला सुरुवात करते. मग ज्या क्षणाला ती धान्य ओढून घेते, मग त्या शेतकऱ्याचे जे 40 पोते गहू होणार आहे ते 20च पोते होतात. मग यावरून कळतात की त्या शेतात चटकी लागली आहे. ही चटकी अशाद्वारे काम करते. आता हे धान्य येतात तरी कसे, तर हे जमिनीवरून मुंगीद्वारे चालत चालत तिच्या घरापर्यंत येतात. पण जमिनीद्वारे चालता वेळेला ते नालीतून, गटारीतून म्हणजे गंद्या वस्तूतून होऊन मग तिच्या घरापर्यंत पोचतात. मग ते अन्न असो किंवा तेल असो, मीठ असो किंवा कोणतीही वस्तू असो, ती नालीतून, जमिनीद्वारे नालीतून होऊन अन्न तिच्या घरात ओढले जाते. म्हणजे एक प्रकारे ही गंदी विद्यातीलच चटकी आहे. ही चटकी, फणीवरची चटकी अशा पद्धतीने काम केली जाते. आणि ह्या चटकीमध्ये फणीचं महत्त्व फार मोठं आहे. फणीमध्ये जे असतात दात, त्या दाताचं महत्त्व सर्वात मोठं आहे. जसे की ते दात, काही चटक्या 7 दाताची, काही लोक 8 दाताची, 11 दाताची, 12 दाताची, 15 दाताची, 21 दाताची, 19 दाताची, 20 दाताची, 21 दाताची, 25 दाताची, 29 दाताची, 31 आणि सर्वात मोठी फणी म्हटलं तर 32 दाताची. सर्वात पॉवरफुल फणी 32 दाताची फणी असते. त्या विधीपूर्वक जे फणी बनवण्याची विधी असेल त्या विधीमध्येच त्या दाताचा प्रकार पण दिलेला असतो. हे मनाद्वारे दात तयार केले जात नाही. आता याच्यानंतर याची दुसरी स्टेप म्हणजे याच्या वरची लेवल पद्धत दुसरी, एकधारी लिंबू. एकधारी लिंबामध्ये प्राण भरून मग त्याद्वारे ही चटकी काम करते. आता त्या एकधारी लिंबूमध्ये कसा प्राण भरला जातो, एकधारी लिंबू आणून त्यात अशा 6-7 वनस्पती, आता त्या वनस्पतीचं नाव मी डायरेक्टली घेऊ शकत नाही, ते वनस्पती आणून त्या लिंबामध्ये भरल्या जाते भरणी नक्षत्राला. मग त्यानंतर मूळ नक्षत्राची वाट बघून, ज्या दिवशी मूळ नक्षत्र असेल त्यानंतर स्मशानभूमीमध्ये जाऊन ते लिंबू समोर ठेवून त्यावरती मंत्राने अभिमंत्रित करून, म्हणजेच त्यामध्ये प्राण भरून ते लिंबू कपड्यात बांधून नंतर घरी आणल्या जाते. घरी आणल्यानंतर एखाद्या हॉटेलमध्ये किंवा एखाद्या घरातील अन्न ओढायचे असेल तर तो व्यक्ती त्या हॉटेल समोरची माती किंवा घराजवळची माती त्या लिंबाला लावून मग मंत्राने अभिमंत्रित करून त्या हॉटेलचं अन्न किंवा त्याच्या गल्ल्यातील पैसे किंवा घरातील पैसे किंवा घरातील अन्न हे स्वतःजवळ ओढून घेतो. आणि हे लिंबामध्ये जे अन्न किंवा जे काही ओढल्या जातं ते जमिनीद्वारे नसून हे हवेद्वारे त्याच्यापर्यंत पोचतं. म्हणजे ही चटकी त्या चटकीपेक्षा पॉवरफुल आहे, हे याच्यामध्ये कळून येतं. आता पद्धत तिसरी, ही चटकी फिरती चटकी आहे. ह्या दोन्ही चटकीपेक्षा पॉवरफुल चटकी म्हणजे ही तिसरी चटकी म्हणजे फिरती चटकी. ह्या चटकीचं काम मात्र वेगळंच. ही चटकी अन्नधान्य ओढण्यासाठी तर आहेतच, पण हिचा उपयोग फारसे लोकांना त्रास देण्यासाठी केला जातो. आता ही चटकी, तिचा वापर म्हणजे
कशा पद्धतीने केला जातो? अमावस्या, पौर्णिमा, होळी, दसरा, दिवाळी किंवा एखादा सणवार अशा दिवशी ही चटकी एखाद्या व्यक्तीच्या घरी जाऊन, तिला ज्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे त्या व्यक्तीच्या घरी जाऊन ती त्या घरातील व्यक्तीकडून किंवा त्या घरातील वस्तू म्हणजे मीठ, तेल किंवा मिरच्या, बिबे अशा काही वस्तू मागून आणते. आता ती ज्या व्यक्तीकडून, समजा एखादा ज्या घरात त्रास द्यायचा असेल त्या घरातील मुख्य व्यक्तीकडून ह्या वस्तू मागायला सुरुवात करते. म्हणजे ती लेडीज असो किंवा जेंट्स असो अशा व्यक्तीकडून ती ह्या वस्तू घेते. अगर तिला ह्या वस्तू दिल्या नाही तर ती त्या वस्तू घरातून चोरून सुद्धा नेते. आता अशा काही वस्तू जसे की मीठ, तेल, मिरच्या, बिबे असे वस्तू ती आपल्या घरी घेऊन जाते. त्या वस्तू घरी नेल्यानंतर त्या वस्तूवरती ती मंत्राने अभिमंत्रित करून त्या घरातील व्यक्तींना त्रास देते किंवा त्रास देण्याचा प्रयत्न करते. आता त्या घरातील व्यक्तींना काय त्रास होतो किंवा कोणत्या प्रकारे त्रास होतो हे आपण बघूया. ज्या घरातील मिरच्या किंवा बिबे किंवा मीठ, तेल नेलेलं असेल त्या घरातील व्यक्तींना, मुख्य व्यक्तीला त्रास होतो. जसे की एखाद्याच्या घरातून मिरच्या नेल्या असतील तर त्या घरातील मुख्य व्यक्तीला पूर्ण शरीरामध्ये अंगार व्हायला सुरुवात होते, जसे की आग होते. किंवा बिबे नेले असतील तर त्याच्या संपूर्ण अंगावरती काळे डाग यायला सुरुवात होते. असे अनेक प्रकारचे त्रास ती देते. जसे की मीठ नेले असेल तर त्या घरातील संपूर्ण लक्ष्मी ती बांधून टाकल्या जाते. आता लक्ष्मी बांधल्यानंतर काय होते हे तुम्हाला माहीतच असेल. अशा पद्धतीने ही चटकी काम करते. चौथी चटकी स्पर्श चटकी. ह्या चटकीचं काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. ह्या 3 चटक्यापेक्षा ही चटकी पॉवरफुल आहे. ही स्पर्श चटकी हिला सिद्धिप्राप्त चटकी आहे. ह्या चटकीचं कार्य, काम करण्याची पद्धत वेगळीच आहे. एखाद्या व्यक्तीजवळ किंवा एखाद्या शेतकऱ्याजवळ गाय, म्हैस किंवा बकरी असेल, तो ज्या क्षणाला दूध काढायला सुरुवात करतो त्या क्षणाला ही चटकी त्याच्या घरी जाते. घरी गेल्यानंतर ही चटकी त्या गाईला किंवा म्हशीला किंवा शेळीला स्पर्श केला की ती शेळीचं दूध जो व्यक्ती काढत असेल तर त्याच्या बकेटमध्ये, जी बकेट घेतात ना शेळीचं दूध किंवा गाईचं दूध काढत्या वेळेस, त्या बकेटीत न पडता ते त्याच्या घरी किंवा तिच्या घरी जाऊन पडायला सुरुवात होते. मग ज्या क्षणाला हे गाईचं म्हशीचं दूध तो जेव्हा पण काढेल त्यानंतर ते दूध त्याच्याच घरी येणार. म्हणजे हे स्पर्श चटकीचं काम आहे. आणि एखाद्या वेळेस असंही होतं का ते दूध देणं पण बंद करून टाकतात. ही चटकी अशा पद्धतीने काम करते. एखाद्या झाडाला फारसे फळं लागलेले असतील किंवा त्या झाडाला खूप म्हणजे एखाद्याच्या शेतात ते झाड असेल, त्या पिकाला किंवा झाडाला फळं लागलेले असतील तर ही चटकी त्याला स्पर्श केल्यानंतर त्या फळामध्ये किडे पडायला लागतात किंवा ते फळं गळून किंवा सडून खाली पडतात व त्यानंतर त्या झाडाला फळे येणे बंद होतात. अशा प्रकारे ही चटकी लोकांना त्रास देण्यासाठी पण हिचा वापर केला जातो.
किंवा एखाद्या लहान लेकराला न स्पर्श केला किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो त्रास कशा पद्धतीने होतो हे आपण बघूया. एखाद्या लेकराला त्रास देण्याचा किंवा जळऊपणेने एखाद्या लेकराला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या लेकराच्या अंगावरून किंवा डोक्यावरून ही हात फिरवून निघून जातो किंवा जाते. गेल्यानंतर त्या लेकराची शुगर ही 500 लेवल, 250 लेवल, 300 लेवल, 400 लेवल अशा लेवलपर्यंत पोहोचते. पण ते लेकरू खेळत असते, पण शुगर चेक केली की ते लेकराची शुगर अशा पद्धतीने दिसते किंवा ताप फार हाय लेवलचा ताप त्या लेकराला यायला सुरुवात होतो. किंवा एखाद्या व्यक्तीला याने स्पर्श केला तर त्या व्यक्तीला हाय लेवलचा ताप किंवा शुगर वाढली किंवा BP वाढली असे अनेक बिमाऱ्या त्याला दिसायला सुरुवात होतात. ही चटकी एखाद्याच्या शेतामध्ये त्या शेताला स्पर्श जरी केला तर त्या शेतातील 50% धान्य ही स्वतःकडे किंवा स्वतःच्या घरी ओढून घेते. ही चौथी चटकीचा काम करण्याची पद्धत आहे. पाचवी चटकी ही नजर चटकी आहे. जशी चौथी चटकी होती जी स्पर्श चटकी हिला फक्त सिद्धी प्राप्त होते, तशीच पाचवी चटकी आहे नजर चटकी जिला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. हिला स्पर्श करण्याची गरज नाही. ही स्पर्श चटकीपेक्षा पॉवरफुल चटकी म्हणजे नजर चटकी. पाचवी चटकी ही नजर चटकी आहे. रिद्धी सिद्धी प्राप्त केलेली ही नजर चटकी सर्व कामामध्ये उत्तम मानली जाणारी ही चटकी आहे. ज्या वस्तूवर नजर टाकेल, ज्या शेतातील पिकावर नजर टाकेल ते पीक स्वतःच्या घरी ओढून घेते किंवा उडून घेते. आता ही चटकी पूर्वीच्या काळात लोक आंबे राखण्यासाठी घ्यायचे, पण काही लोक आंबे घरी बसून राखायचे. आता ते आंबे कशा पद्धतीने राखायचे, ज्या क्षणाला ते आंबे राखण्यासाठी घ्यायचे तर ही नजर चटकी त्यांच्याजवळ असायची. तर ते त्या झाडावरती नजर मारली का त्या झाडावरती बसणारे प्राणी किंवा माकड असो किंवा पाखरं असो किंवा कोणतेही पक्षी प्राणी किंवा एखादा मनुष्य त्या झाडाचं फळ तोडलं की ते फळ सडलेलं निघायचं. मग ज्या क्षणाला यांनी परत नजर टाकली की ते फळ परत जसंचं तसं व्हायचं. म्हणजे आज पण ह्या चटकीचे काम बघायला मिळतात. त्याच प्रकारे ही चटकी एखाद्याच्या शेतातील पिकावर कधी नजर टाकली तर ते पीक स्वतःच्या घरी ओढून घेते. आणि ही चटकी फक्त चटकीच्या कामावर नसून ही मारण, मोहन, वशीकरण, उच्चाटन, विद्वेषण असे सर्व कामं ही नजरेद्वारेच करते. ही चटकी ही नजर चटकी ही रिद्धी सिद्धी प्राप्त असलेली चटकी आहे. ही सर्व चटक्यांमध्ये सर्वात उत्तम मानली जाणारी चटकी आहे. पण याच्यापेक्षा ही पॉवरफुल भरपूर चटक्या आहेत. जसे की फणीनंतर लिंबाची चटकी, फिरती चटकीनंतर मग येते स्पर्शनंतर नजरेची चटकी. याच्या पुढे पण भरपूर चटक्या आहेत. असे चटकीचे 96 प्रकार आहेत. जसे की चटकी म्हटलं तर फणीवरती, बावलीवरती, यंत्रावरती, नजरेवरती, स्पर्श चटकी असे 96 प्रकारच्या चटक्या आज पण आहेत. आता ही नजरेची चटकी म्हटलं तर हिचं काम आज पण बघायला मिळतं. जसे की काही लोक गोडाऊन ओढणे, लोकांच्या शेतातील पीक ओढणे, अन्न ओढणे, खिशातील पैसे ओढणे, दुकानातील गल्ल्यातील पैसे ओढणे, दुकानातील वस्तू ओढणे, घरातील वस्तू ओढणे, घरातील सोनं, दागिने ओढणे. तशाच प्रकारे मारण, मोहन, वशीकरण, उच्चाटन, विद्वेषण अशा सर्व कामावरती ही चटकी काम करते. ह्या चटकीचे 96 प्रकार आहेत. आज पण काही गावामध्ये या विद्येचा अभ्यास काही लोकांकडे हे चटकी किंवा चटक्या म्हणून तिचा वापर सुद्धा करतात.
काही गावांमध्ये. काही लोकांना व त्यांच्या घरामध्ये या चटकीचा खूप त्रास आहे व तो त्रास काय आहे हे लवकर समजून येत नाही. ही चटकी कशा पद्धतीने बंद होते किंवा ही कशा पद्धतीने बंद केली जाते याची फारशी माहिती काही लोकांना आतापर्यंत मिळाली नाही. चटकी ही संपूर्ण अभ्यास असलेला व्यक्ती या चटकीला बंद करू शकतो किंवा त्या लोकांना या त्रासातून मोकळं करू शकतो. अशाच दुर्मिळ आणि प्राचीन तंत्रमंत्र वनस्पती माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला चटकी विद्याबद्दल अजून काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.